आमची 20-25 50 वर्ष झालं मी राहते, तर माझा रूम अपात्र म्हणून कंप्लेंट टाकले, हिचं घर थोडं अपात्र आहे. असं कसं आम्ही खाली करून जाऊ यांचं ऐकून? आम्ही नाही घाबरणार यांना. तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे. तुकाराम काते के खिलाफ लड़ने का नतीजा देखो. अमरनगर चेंबूर येथील SRA प्रकल्पाला वेगळे वळण. पुनर्वसनाबाबत खोळ नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते राजू खान यांच्यावर जीव घेणा हल्ला करणारे कोण? येथील आमदार तुकाराम काते यांच्या बाबत नागरिकांमध्ये नाराजी, पुनर्वसनासाठी नागरिकांमध्ये रोष. पहा अमरनगर येथील नागरिकांच्या व्यथा. पहा फक्त अँटी क्राईम न्यूजवर. आणि अमरनगर येथील रहिवासी आहेत जे SRA यांचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्प बाधित आहेत आणि बिल्डर आणि यांची जी कमिटी आहे त्यांच्यामध्ये वाद आहे आणि काही जे नागरिक आहेत त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळाले नाही आहेत. तर ते आपल्याशी संवाद साधतील आणि त्यांच्या ज्या समस्या तक्रारी काय आहेत त्या आपण जाणून घेऊ. आपण मैं राजू खान की बेटी हूँ, मेरा नाम है हिना खान. 15 जून को जो मेरे डैडी पे अटैक हुआ था, जो लोगों ने हमला किया था, उनको मेरे डैडी जानते भी नहीं है. और जो हमला करवाने वाला था, अब हमको जब पता चल रहा है, वो SRA से रिलेटेड ही जो बात थी, उस वजह से ये हमला हुआ था. क्योंकि लास्ट 15-20 साल से मेरे डैडी SRA रिडेवलपमेंट के प्रोजेक्ट में जो सोसाइटी की तरफ से एग्रीमेंट मिल रहा है वो करेक्ट नहीं मिल रहा था. और जो सोसाइटी बिल्डर के फेवर से ही बात कर रही थी, यहाँ के लोगों के फेवर से बात नहीं कर रही थी. मेरे डैडी सिर्फ उसका ही विरोध कर रहे थे. उसके अलावा मेरे डैडी की और कोई डिमांड नहीं थी. मेरे डैडी के यहाँ पे सिर्फ 2 ही घर है. एक घर है, उनका खुद का घर है, और एक ऑफिस है. उसके अलावा और कुछ भी नहीं है. वो ऑन पेपर रिपोर्ट है हमारे पास में. लेकिन झूठी झूठी बातें ऐसी फैलाई जा रही है कि 10-10 घर है राजू खान के, इसके वजह से इसके ऊपर अटैक हुआ है और यहीं के लोगों ने किया है. यहाँ का कोई भी मेरे डैडी के अपोज में नहीं है. इनफैक्ट सब मेरे डैडी के सपोर्ट में. आप ये बैनर देख रहे हैं, यहाँ पे क्या लिखा है? अमरनगर रहवासी. तो ये सारा अमरनगर है ना, मेरे डैडी को सपोर्ट कर रहा है. और जिसने ये हमला कराया है वो तो हमको पता चल ही गया है. आपने भी न्यूज में देखा ही होगा. जो भी हमलावर आए थे वो सारे के सारे स्थानिक MLA तुकाराम काते के क्लोज वन है. और एक और को अरेस्ट किया था, जो उनके घर का नौकर, अक्षय पवार नाम है उसका. वो पैसा देते वक्त उसका फोटो भी आया है, उसको भी अरेस्ट किया था. हमारे पास पूरे प्रूफ है. हम लोग ऐसे ही नाम नहीं ले रहे उनका. ये अक्षय पवार है, इसको भी अरेस्ट किया हुआ है. इसके अलावा ये जितने भी लोग, आप ये फोटो मैं आपको दे दूंगी, ये जितने भी लोग इसमें दिखाई दे रहे हैं ये सारे अरेस्ट है. ये लोग सब अभी जेल में है. और मेरा कारण और हमारा सबका कारण, पूरे अमरनगर वालों का, कि क्यों हम तुकाराम का नाम ले रहे हैं, क्योंकि लिए लास्ट कई सालों से मेरे डैडी को तुकाराम काते की तरफ से बहुत हैरेसमेंट मिल रही है. लास्ट ईयर मेरा घर तुड़वाया था खुद के लेटर हेड पे कंप्लेन देके. मेरा घर अमरनगर में नहीं है, मेरा घर दूसरे एरिया में है. और हमारे यहाँ पे सबके वैसे ही घर है जैसे घर मेरे है. तो सिर्फ मेरा घर कैसा इलीगल हुआ? और तुकाराम काते को मेरे घर से क्या प्रॉब्लम है? उसने खुद के पर्सनल हेड पे लेटर दे के कंप्लेन करवाई इनके घर में. और कंप्लेन में क्या लिखा है कि शौचालय बना रहे हो. मेरे घर का बाथरूम इसके घर में जा रहा है क्या? अगर किसी को कंप्लेन रहती तो वहां के स्थानिक एरिया वाले मेरे को कंप्लेन कर सकते थे. इनको क्या, आमदार को क्या कुछ काम धंधा और है नहीं बचा? उसके अलावा पात्र घर को खुद के लेटर हेड पे कंप्लेन देके अपात्र करवाया है. वो भी उन लोगों का जो लोग चेक नहीं ले रहे हैं. 270 घर में से 200 लोग मेरे डैडी के सपोर्ट में है जो चेक नहीं ले रहे हैं. सिर्फ ये रीजन है क्योंकि उनको एग्रीमेंट प्रॉपर नहीं मिल रहा है. उसके अलावा और कोई डिमांड नहीं है. तर की आपण जे सध्या इथे SRA आणि बिल्डर आणि आमदार का जे तुकाराम काते आहेत याच्यामधला जो वाद आहे तो नेमका कशासाठी आहे? बघा साहेब, आम्हाला रहिवाशी, आम्ही इकडचे, आम्हाला आमचं घर पाहिजे आणि त्याच्यासाठी जे पेपर असतील, जे डॉक्युमेंट्स असतील ते लिगली पाहिजे. जर उद्या यदा कदाचित आम्हाला कोर्टात जायची पाळी आली, तर उद्या इथे आताची ही परिस्थिती पाहून असं वाटतं की उद्या जर आम्हाला कोर्टात जायचं लागलं तर पेपर आमचे, जर ह्यांनी जे पेपर देतात ते आम्हाला पटत नाहीत. त्यामुळे आम्हाला लिगल डॉक्युमेंटसाठी आम्ही लढतोय या जागेवर आणि आम्हाला आमचं हक्काचं घर पाहिजे. तर नेमकं म्हणजे अपात्र करण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? कारण लोक ऐकत नाहीत, चेक घेत नाहीत. त्यांच्या विरुद्ध जातात. तुकाराम कातेंच्या विरुद्ध जातात. म्हणजे जे स्थानिक आमदार आहेत, इकडचे तुकाराम काते आमदार आहेत, त्यांच्या विरुद्ध लोक जी लोक विरुद्ध गेले त्यांना त्रास देणे हा त्यांचा मेन उद्देश आहे.
त्रास का देणे, काही बाबा ते खाली करून ते जातील, चेक घेतील, असा त्यांचा उद्देश आहे. जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं ही परिस्थिती अहमदनगरची अशी आहे. आता ही अशी एवढी घरं तोडलेली आहेत. आता घरं तोडलेली आहेत. आम्ही काही खाली केलेली नाहीत. आता ज्यांची तोडलेली आहेत त्यांना पण 6 महिने अजून चेक दिलेले नाहीत. मध्ये मध्ये चेक थांबवलेले आहेत. म्हणजे असा त्रास होतो. आणि आता आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला व्यवस्थित ॲग्रीमेंट पाहिजे. जे काय SRAच्या नियमानुसार जे काय ॲग्रीमेंट असतं आम्हाला व्यवस्थित ॲग्रीमेंट पाहिजे. आणि जी आता ही कमिटी आहे पहिली ती पण बिल्डरला अटॅच आहे. म्हणजे बिल्डरकडून पैसे घेऊन ते ती कमिटी हे करते, म्हणजे निर्णय घेते. म्हणजे ऍक्च्युली आम्हाला कमिटीवाल्याने नाही, कमिटी कशासाठी असते? रहिवाशासाठी असते ना. ते आमच्या बाजूने बोलतच नाही. बस आमचं फक्त ऐका आणि आम्ही सांगतो तसे चाला. आम्ही ऐकणार नाही. आम्हाला बरोबर पेपर द्या. आमची 50 वर्ष झालं मी राहते, तर माझा रूम अपात्र म्हणून कंप्लेंट टाकले. हिचं घर थोडं अपात्र आहे. असं कसं आम्ही खाली करून जाऊ ह्यांचं ऐकून? आम्ही नाही घाबरणार यांना. तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे. बस आम्ही घाबरणार नाही. आम्ही मेन जे राजू खान आमचे मित्र आहेत त्यांना जो त्रास झाला ते आमचे म्हणजे आम्ही एक संघच आहे. म्हणजे सर्व आम्ही बघत होतो, पण ते मेन होते आमचे. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मेन म्हणजे राजू खानला टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे कसं राजू खानला टार्गेट केला, राजू खानला कायमचा बसवला की मग हे गपचूप जातील, गपचूप हे करतील, असा मेन त्यांचा उद्देश आहे. आमचा थेट आरोप आहे तुकाराम कातेवर. तुकाराम कातेच्या जे साथीदार त्यांच्यावर आरोप आहे की हे सगळं त्यांनीच केलेलं आहे. मुख्य प्रवर्तक नंदा पाटीदार यांचं हे दुकान आहे. इथे गोळ्या वगैरे सगळ्या भेटतात. त्याच्या पाठी यांचा रूम आहे आणि त्याच्या पाठी एक दुसरा रूम दाखवला गटराच्या नाल्यावर. तर आम्ही आणि ही माझी आई, आम्ही एक ढिगारा जो पडला होता त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही मेलच जमवतो. कुठलाही स्थानिक आमदार, नगरसेवक, शाखा प्रमुख कोणी आलं नाही. जो कोण आपल्या विटा काढण्यामध्ये, भंगार जमा करण्यामध्येच जमा होते. त्यावेळेला त्यांनी एक मिटिंग घेतली होती शाखेजवळ. आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या थ्रू चेक वाटप झाला होता. चेक घेतणाऱ्याने घेतले, ज्यांचे होते त्यांचेच माणसं होती त्यांनीच घेतले. त्यांना काही लिहिता वाचता येत नव्हतं. ॲग्रीमेंट वाचलं नाहीये. ॲग्रीमेंटमध्ये पूर्ण नोटीस आम्ही वकिलाकडे जाऊन ती नोटीस हे करून घेतले, पूर्ण ॲग्रीमेंट वाचून घेतले. एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे की ज्याच्या नावावरती रूम आहे त्याच्यानंतर तुम्ही दुसरे कोणी मुलं आले त्याला हा अधिकार देणार नाही सोसायटी. त्या रूम बद्दल तुम्ही कोणी आम्हाला विचारायला येऊ शकत नाही. म्हणजे आमच्या आधी जर कोणाचं नाव असेल, तो जर ह्या हयात नसेल तर त्याच्यानंतर आम्ही मुलं कोणी त्याला विचारू शकत नाही. कुठलीही मिटिंग असेल तर त्या वयस्कर माणसांनी ज्याच्या नावावरती आहे त्यांनीच त्या मिटिंग मध्ये यायचं, बाकीच्यांनी बाहेर व्हायचं. आता ही माझी आई आहे, हिच्या नावावरती रूम आहे, हिला बोलता येत नाही. कॅन्सर स्पेशली मुख्य आहे, हिला बोलता येत नाही. हिला जर आतमध्ये नेऊन कुठे सही सांगितली, स्टॅम्प मारा, हाताचा ठसा द्या, ही आपली ठसा देऊन येते. लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही. मॅडम, शेवटचं आता तुमची मागणी काय आणि पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? अभी हम लोग हाईकोर्ट जाने वाले हैं क्योंकि लिए जो ये केस हुआ है, जो 7-8 आरोपी जिनको पकड़ा है इन लोगों ने, बस ये उधर ही रुक गए हैं. बट इन लोगों को सुपारी दी किसने डैडी के ऊपर अटैक करने के लिए? क्योंकि जो आए थे उनको तो मेरे डैडी पहचानते ही नहीं है. उन लोगों को मारने का कोई सवाल ही नहीं उठता डैडी को. उन लोग को भेजा किसने था मारने के लिए? क्योंकि जो फोटो दिखाई दे रहे हैं, इन फोटो में जो आरोपी है वो आरोपी तुकाराम काते के साथ में क्लोज वन है. तो हम वही बोलेंगे कि उन्होंने ही करवाया है. अभी हम हाई कोर्ट में जाने वाले हैं ताकि ये केस को हाई कोर्ट की तरफ से क्राइम ब्रांच वाले अच्छी तरह से इन्वेस्टिगेट करें. बिकॉज गोविंदी पुलिस स्टेशन हो गया अभी उनका काम. इसके आगे का क्या? तर प्रश्न त्यांचे अनुत्तरित आहेत. SRAचा प्रकल्प रखडलेला आहे आणि येथील जे राजू खान आहेत त्यांनी SRAचा जो प्रकल्प आहे त्याचा आवाज उचललेला आहे आणि स्थानिक नागरिकांना मदत केली आणि त्यामुळे त्यांचा बळी घेतला असा त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचं म्हणणं आहे. पाहत राहा अँटी क्राईम न्यूज. मी विनोद शिंदे, मुंबई.